ठीक आहे. लाईन अँड प्ले फक्त आपण आजच्या लेक्चरमध्ये काय पाहणार आहे, ओनली कन्सेप्ट. किती मार्काला येतो तो टॉपिक तुमचा 10 मार्काला आहे. ओके ठीक आहे. सुरुवात फर्स्ट पॉईंट काय, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू अ पॉईंट, एका पॉईंटमधनं जाते आणि पॅरलल टू वेक्टर. म्हणजे तुमचा तुमची जी लाईन आहे ती काय करते, एका पॉईंटमधनं पास आउट होते आणि दुसऱ्या वेक्टरला काय ती पॅरलल आहे. तर त्यावेळेस लाईनचं वेक्टर इक्वेशन काय, वेक्टर इक्वेशन आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. ए बार म्हणजे तो पॉईंट असतो, बी बार म्हणजे पॅरलल वेक्टर असतो. आणि त्याचंच काय कार्टेशियन इक्वेशन, कार्टेशियन इक्वेशन काय आहे त्यांचं, एक्स मायनस एक्स वन अपॉन ए इक्वल वाय मायनस वाय वन अपॉन बी इक्वल झेड मायनस सॉरी झेड वन अपॉन सी. आता इथं एक्स वन वाय वन झेड वन हे कोणाचे कोऑर्डिनेट आहेत, ए चे आहेत. आणि ए बी सी हे कोण आहेत, बी चे कोऑर्डिनेट आहेत, आय जे के चे कोऑर्डिनेट. ओके ठीक आहे. त्यानंतर आलो आपण पुढचा पॉईंट काय, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट्स. म्हणजे जेव्हा तुमची लाईन किती पॉईंटमधनं पास होते, 2. म्हणजे हा एक पॉईंट आहे आणि समजा हा एक पॉईंट आहे. ओके, याचा पोझिशन वेक्टर कोणाला, ए बार, याचा पोझिशन वेक्टर बी बार, आणि याला पॅरलल एखादी लाईन असेल पण आपल्याला तिचं काही देणं घेणं नाही. मग आता इथं काय करायचं तुम्हाला, इथं त्याचं वेक्टर इक्वेशन काय, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी मायनस ए बार. आलं लक्षात, ठीक आहे. त्याच वेळेस त्याचं कार्टेशियन इक्वेशन काय, एक्स मायनस एक्स वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन इज इक्वल टू वाय मायनस वाय वन अपॉन वाय टू मायनस वाय वन इज इक्वल टू झेड मायनस झेड वन अपॉन झेड टू मायनस झेड वन. आता इथं जर पाहिलं तर एक्स वन वाय वन झेड वन हे कोणाचे कॉर्डिनेट आहेत, ए चे, आणि एक्स टू वाय टू झेड टू हे कोणाचे कॉर्डिनेट आहेत, बी चे आहेत. आलं लक्षात. त्यानंतर आलो आपण डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. म्हणजे काय, एक लाईन आहे, ह्या लाईन पासून एखादा पॉइंट ज्याला आपण पी पॉईंट म्हणतो, अल्फा त्याचा पोझिशन वेक्टर असतो, याचं हे डिस्टन्स किती आहे हे आपल्याला काढायचंय. ह्या लाईनवर एक पॉईंट असणार आहे ए, बरोबर आहे. ओके, पोझिशन वेक्टर त्याचा ए बार असणार आहे आणि ही लाईन बी बारला काय असणार आहे, पॅरलल असणार. तेव्हा या लाईनचं ह्या पॉईंट पासूनचं डिस्टन्स तुम्ही काढता. लाईनचं इक्वेशन काय, आर बार इज इक्वल टू ए प्लस लॅम्बडा बी बार. हे कोणाचं इक्वेशन आहे, तुमच्या लाईनचं इक्वेशन. तेव्हा डिस्टन्स फॉर्म्युला काय होतो, डिस्टन्स काय होतो, अंडर रूट, मोठंवाला अंडर रूट, इथं मॉड मायनस इथं एक ब्रॅकेट आहे, याचा पण स्क्वेअर आहे, याचा पण स्क्वेअर आहे. इथं कोण आहे, अल्फा मायनस ए, इथं कोण आहे, अल्फा मायनस ए डॉट, काय होणार इथं, बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार. ओके, अल्फा अल्फा कोण आहे इथं, पी पॉईंट, त्याचे आय जे के. ओके, आणि हे बार मध्ये घ्यायचे, म्हणजे आय जे केच्या फॉर्मॅटमध्ये घ्यायचे तुम्हाला. ओके, आधी सबट्रॅक्शन करायचं. ए पोझिशन वेक्टर आहे आणि बी म्हणजे कोण आहे, पॅरलल वेक्टर. याला कधी कधी डायरेक्शन रेशोज म्हणूनही शब्द वापरला जातो. डायरेक्शन रेशोज म्हणजे दुसरं तिसरं काय नसतं, बी बारचे कॉर्डिनेट्स असतं. डायरेक्शन रेशोज हे नीट लक्षात ठेवा. बी बारच्या कॉर्डिनेटला काय वापरलं जातं, कधी कधी डायरेक्शन रेशोज हा शब्द वापरला जातो. त्यानंतर आलो आपण इथं डिस्टन्स बिटवीन लाईन्स. ओके, मग त्या दोन प्रकारच्या लाईन, स्क्यू लाईन ज्या एकमेकाला कधी टच होत नाहीत. स्क्यू लाईन म्हणजे वाकड्या तिकडे कशा जातात पण जवळून जातात, टच होत नाही. तेव्हा त्या दोन लाईन मधलं डिस्टन्स, आता लाईनचं इक्वेशनच काय, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार, बरोबर. आता दुसरी लाईन आहे, कारण स्क्यू लाईन म्हणजे दोन लाईन असणार आहेत. परत आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार, पण इथं लॅम्बडा आपल्याला वापरता येईल का, नाही. मग आपण इथं काय वापरणार, एक वेगळा कॉन्स्टंट. ओके, म्यू. ओके, त्याला काय म्हणणार आपण, बी बार. इथं आता इथं जर पाहिलं तर आपण याला काय म्हणणार, 1 B1, याला काय ए टू बी टू, कारण दोघांचे A1 A2 B2 काय असणार आहे, वेगवेगळे असणार आहेत. आलं लक्षात, ठीक आहे. मग आता त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं, जेव्हा आता ह्या दोन स्क्यू लाईन आहेत, आता ह्या जर दोन स्क्यू लाईन असतील तर त्यांच्यामधलं काय काढायचे तुम्हाला, डिस्टन्स काढायचा फॉर्म्युला काय त्यांचा, मॉड मध्ये A2 मायनस A1 ह्या दोघांचं सबट्रॅक्शन करायचंय बार मधलं. ओके, डॉट, बरोबर ना, B1 क्रॉस B2. ओके, डिवाइड B1 क्रॉस B2 चं काय मॅग्निट्यूड. ओके, आता पॅरल लाईन मध्ये लाईनचं इक्वेशन काय असतं, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. इथं आर बार इज इक्वल टू ए बार प्लस म्यू बी. आता इथं जर पाहिलं तर तुम्ही इथं B1 आणि B2 असतो,
कारण ह्या दोन लाईन काय आहेत, पॅरलल आहे. जेव्हा दोन लाईन पॅरलल असते तेव्हा कोण, व्हेरी गुड, आलं लक्षात. असं बऱ्याच वेळा तुम्हाला वाटू शकतं का बी सेम नाहीये. बी सेम कुठं आहे, जेव्हा दोन लाईन एकमेकाला काय होतात, इंटरसेक्ट होतात, तेव्हा ए कॉमन आहे, बी वेगवेगळा आहे. ए कॉमन आहे, ए कॉमन आहे, बी वेगवेगळा आहे. कधी, जेव्हा दोन लाईन एकमेकाला काय होतात, इंटरसेक्ट होतात. आलं लक्षात. मग आता इथं जेव्हा लाईन एकमेकाला काय असतात, पॅरलल असतात, तेव्हा बी हा काय असतो दोघांमध्ये, इक्वल असतो. A1 आणि A2 वेगळा असतो. कारण ह्या दोन ज्या लाईन आहेत एकमेकाला पॅरलल आहेत. याचा ए इथं असणार आहे, याचा ए वेगळा असणार आहे, म्हणून आपण याला A1 बार आणि याला A2 बार. पण दोन पॅरलल असल्यामुळं बी काय झाला, दोघांचा सेम झाला. तेव्हा तुम्हाला त्यातलं काय काढायचंय, डिस्टन्स. तेव्हा डिस्टन्स फॉर्म्युला मोड मध्ये काय आहे, A2 मायनस A1 डॉट बी बी बार, बरोबर आहे, डिवाइड मॅग्निट्यूड ऑफ बी, बरोबर. आणि आता हा महत्वाचा सगळ्यात पॉईंट, कोणता पॉईंट, हा पॉईंट काय सांगतो, जेव्हा दोन लाईन एकमेकाला काय होतात, इंटरसेक्ट होतात, तेव्हा ए पॉईंट काय असतो, कॉमन असतो. याचा B1 बार, ओके, आणि याचा B2 बार. तेव्हा आता दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट होतात हे तेव्हाच म्हणू शकता तुम्ही. हे कधी म्हणू शकता तुम्ही, जेव्हा काय, A2 मायनस A1, A2 मायनस A1. पण आता इथं जर पाहिलं तर A2 मायनस A1 होण्याचा चान्स नाहीच आहे. का, आता दुसरी गोष्ट, A2 मायनस A1 डॉट काय म्हणू शकतो आपण, B1 क्रॉस B2, याची व्हॅल्यू काय आली पाहिजे, 0 आली पाहिजे. तरच या दोन लाईन केला काय होतं, इंटरसेक्ट होतं. आता सिंपल आहे, जर दोघांचा A1 आणि E2 कॉमन झाला, लाईन काय होतं, तिथं इंटरसेक्ट होतं. याचा अर्थ काय झाला, याचा A1 आणि त्याचा A1 काय झाला, कॉमन झालं. A1 A2 कॉमन झाल्यामुळे या दोघांचं सबट्रॅक्शन काय होणार, 0 येणार. आणि 0 झालं तर ऑब्व्हियसली उत्तर 0 येणार. म्हणजे त्या दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट होतात का हे तुम्हाला चेक करायचं असेल तर काय करायचं, लक्षात आलं तुमच्या, आलं लक्षात. ठीक आहे, जायचं पुढं. त्यानंतर आलो आपण त्याच्या पुढे, काय, इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू. आता प्लेनची इक्वेशन चालू झाली. आता इक्वेशन ऑफ प्लेन, फर्स्ट पासिंग थ्रू अ पॉइंट, एका पॉइंट मधून जातं आणि परपेंडिक्युलर टू व्हेक्टर. म्हणजे जेव्हा तुमचं हे जे प्लेन आहे हे ए ह्या पॉइंट मधून पास होत आहे आणि ह्याला काय ते परपेंडिक्युलर एन बारला, तेव्हा तुमच्या प्लेनचं इक्वेशन काय आहे, आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. आता हे नीट लक्षात ठेवा. इथं जर पाहिलं तर तुम्हाला काय मिळतं, एक व्हॅल्यू मिळते, नंबर मिळतो. कारण हा कोण आहे, हा पॉइंट आहे, बरोबर आहे. आणि इथं कोण आहे, हा वेक्टर आहे. आणि दोघांचं डॉट होतं, डॉट होतं म्हणजे तुम्हाला स्केलर नंबर मिळतो. ओके, लक्षात आलं. म्हणजे एक प्रकारे तुम्ही याला असंही म्हणू शकता, आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी, असंही तुम्ही त्याला काय करू शकता, दाखवू शकता. डी म्हणजे काय, एक नंबर भेटणार आहे, तो नंबर इथं असणार आहे. आलं लक्षात. हे कोणाचं इक्वेशन झालं, प्लेनचं. जेव्हा ते प्लेन किती पॉईंट मधनं पास होतं, एकाच पॉईंट मधनं पास होतं. ओके, आता इथं पासिंग थ्रू अ पॉईंट अँड पॅरल टू वेक्टर, याचा अर्थ काय झाला, का तुमचं जे प्लेन आहे ते ए ह्या पॉईंट मधनं पास होत आहे, बरोबर आहे. आणि दोन व्हेक्टरला काय, ते पॅरलल, ते दोन एकमेकाला पॅरलल असेल, वी डोंट नो. पण तुमचं प्लेन त्या व्हेक्टरला पॅरलल आहे, हे नीट लक्षात ठेवा. ते एकमेकाला पॅरलल आहेत का, नाही. ओके, मी काढलेत पण ते एकमेकाला पॅरलल असतील याची गॅरंटी नाही, पण ते प्लेनला पॅरलल आहे. लक्षात, ठीक आहे. म्हणजे एखादी वही आहे, आता हा सरफेस आहे, याच्यावर मी जर एखादं पेन टाकला तर हा ह्या सरफेसला काय झाला, पॅरलल झाला. लक्षात, ठीक आहे. म्हणजे आता याला काय म्हणणार आपण, बी बार, आणि याला काय म्हणणार आपण, सी बार. तेव्हा तुमच्या याचं इक्वेशन काय होणार, प्लेनचं इक्वेशन काय होणार आहे, आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. आता हे कुठून आले, हे म्हणजे दुसरे तिसरे काय नाही, जेव्हा कोणत्याही दोन वेक्टरला तुम्ही क्रॉस करता तेव्हा तुम्हाला काय मिळतो, परपेंडिक्युलर वेक्टर मिळतो. तो परपेंडिक्युलर वेक्टर ह्या दोघांचा काय असतो, मग ह्या दोघांना पण काय असतो, परपेंडिक्युलर असतो. जेव्हा ह्या दोघांचा तुम्ही क्रॉस करता, क्रॉस कसं करणार आहे, बी बार क्रॉस सी बार, सॉरी सी बार इज इक्वल टू, इथं काय असणार आहे, आय, इथं जे, इथं के, इथं कोणाचे, बी चे कोऑर्डिनेट, इथं कोणाचे, सी चे कोऑर्डिनेट, इथं तुम्हाला एक आय जे के मिळाला. तो जो आय जे के असतो तो ह्या दोन्ही वेक्टरला काय असतो, परपेंडिक्युलर असतो, बरोबर. म्हणजे एक प्रकारे तुम्ही काय केलं, आता आधीच्या इक्वेशन मध्ये आपण पाहिलंय काय, ए बार डॉट एन बार, मग इथं पण तेच केलं, ए बार डॉट एन बार. फक्त एन म्हणजे कोण आहे आता तुमचा, बी क्रॉस सी आहे, एवढंच आहे याच्यात बदल. आलं लक्षात. ओके, ठीक आहे. त्यानंतर सॉरी, याचं काय राहील आपलं, कार्टेशियन इक्वेशन आहे का, याला नाहीये. ओके, मग याला एक कार्टेशियन इक्वेशन आहे का इथं,
नक्की? ठीक आहे, आलो आपण पुढे. त्यानंतर काय, पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट. जेव्हा तुमचं हे जे प्लेन आहे हे 3 नॉन कोलिनियर पॉइंट मधून काय होतं, पास होतं, तेव्हा सॉरी त्या लाईनचं काय इक्वेशन. आता याचा काय झाला, ए बार, याचा कोण झाला, बी बार, आणि याचा पोझिशन वेक्टर सी बार. अशा वेळेस पास होतं तेव्हा तुमच्या लाईनचं इक्वेशन काय येतं, तेव्हा तुमच्या लाईनचं सॉरी प्लेनचं इक्वेशन काय होतं, आर बार मायनस ना ए बार, ओके, डॉट ब्रॅकेट मध्ये टाकून देऊ आपण. ओके, काय करू याला आपण, बी मायनस ए बार क्रॉस काय येतं, सी मायनस ए बार. आलं लक्षात. म्हणजे थोडक्यात इथं पण तुम्ही एक प्रकारे काय केलं, इथं पण जर तुम्ही एक प्रकारे पाहिलं तर काय केलं तुम्ही, पहिलाच फॉर्म्युला अप्लाय केला. ओके, म्हणजे लक्षात ठेवा काय इथं आर बार मायनस ए बार, बरोबर, आर बार मायनस ए बार, ए बार कोण आहे, तुमचा वेक्टर, बरोबर आहे. त्यानंतर चला, त्यानंतर इथं बी हा बी वेक्टर आहे, ए वेक्टर आहे, सी वेक्टर. आलं लक्षात, समजलंय नक्की. ओके, हे कोणतं इक्वेशन आलं, वेक्टर इक्वेशन. याचं जर तुम्ही कार्टेशियन इक्वेशन पाहिलं, याचं जर कार्टेशियन इक्वेशन पाहिलं तर कार्टेशियन इक्वेशन काय, मोड मध्ये डिटर्मिनंट मध्ये एक्स मायनस x1 y मायनस y1 z मायनस z1, इथं x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1. ओके, त्यानंतर आता x3 x1 y3 मायनस y1 z3 मायनस z1 इज इक्वल टू 0. हे झालं कार्टेशियन इक्वेशन, हे झालं वेक्टर इक्वेशन, 3 नॉन कोलिनियर पॉइंट. ओके, ठीक आहे, आलो त्यानंतर इथं इक्वेशन ऑफ प्लेन नॉर्मल फॉर्म. ओके, नॉर्मल फॉर्म काय आहे, नॉर्मल फॉर्म आर बार एन कॅप इज इक्वल टू पी. म्हणजे एक प्रकारे इथं काय झालंय, तुमचे इक्वेशन जर तुम्ही पाहिलं तर प्लेनचं इक्वेशन काय, आर बार डॉट ए बार सॉरी आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. मग इथं काय होतं तुम्हाला, आर बार डॉट एन बार इज इक्वल टू इथे काय मिळतं तुम्हाला, डी मिळतो, कारण इथे एक नंबर येतो कोणता तरी. ओके, मग आता जेव्हा तुम्ही याला काय करता, इथं एन मॅग्निट्यूडने काय करता, डिव्हाइड करता, म्हणजे तुमच्या परपेंडिक्युलरच्या मॅग्निट्यूडने तुम्ही काय करता, डिवाइड करता. त्याच वेळेस तुम्ही इकडे पण काय करता, त्याचं डिवाइड करता. त्यामुळे इथं काय होतं, आर बार डॉट, आता एन बारला जर एनच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड केलं तर एन काय मिळतो, कॅप मिळतो, आणि इकडे जो नंबर येतो तो काय असतो, पी असतो. आणि हे काय झालं तुमचं नॉर्मल फॉर्म कोणाचं, प्लेनचं. हे लक्षात ठेवा, कारण हे पुढे आपल्याला लागणार आहे. कुठं, इथं पाहता, पासिंग थ्रू इंटरसेक्टिंग टू प्लेन. जेव्हा तुमचं दोन प्लेन एकमेकाला काय होतात, इंटरसेक्ट होतात, आणि त्यामधून एखादं प्लेन काय होतं, प्लस होतं, तेव्हा तुमच्या प्लेनचं इक्वेशन काय असतं सांगा, आर डॉट एन वन प्लस, याला ब्रॅकेट टाकू, सॉरी एन टू बार, बरोबर, मायनस डी वन प्लस लॅमडा डी टू बार इज इक्वल टू 0. आता इथं दोन प्लेन आहेत, दोन प्लेन कोणते कोणते आहेत, आर बार इज इक्वल टू सॉरी प्लेनचं इक्वेशन आर बार डॉट एन वन बार इज इक्वल टू डी वन म्हणू याला आपण. त्यानंतर आर डॉट एन टू बार इज इक्वल टू काय, डी टू. ह्या दोन प्लेन, ही दोन वेगवेगळे प्लेन आहेत, ह्या दोन प्लेन मधून तुम्हाला तुमच्या प्लेनचं काय काढायचंय, इक्वेशन काढायचं. इथून एन बार उचलायचा आणि इथून डी बार उचलायचा. आलं लक्षात, आणि इज इक्वल टू 0 असल्यामुळे तुम्हाला लॅमडा भेटून जातो. आलं लक्षात, ठीक आहे. त्यानंतर आहे अँगल. आता अँगल अँगल कुठं कुठं काढायचं तुम्हाला, बिटवीन टू प्लेन, दोन प्लेन मधला अँगल. म्हणजे जर दोन प्लेन एकमेकाला काय झाले, दोन प्लेन एकमेकाला काय झाले, इंटरसेक्ट झाले, तेव्हा त्या दोघांमधलं काय अँगल कसं काढायचंय. आता प्लेनचं इक्वेशन ह्या प्लेनचं इक्वेशन काय, आर डॉट एन वन इज इक्वल टू डी. इथं काय दुसऱ्या प्लेनचं इक्वेशन आर डॉट एन टू इज इक्वल टू डी टू. लक्षात, हे ह्या प्लेनचं इक्वेशन, हे ह्या प्लेनचं इक्वेशन. तेव्हा तुम्हाला काय काढायचं आहे, त्या दोघांमधला अँगल. तेव्हा फॉर्म्युला काय, कॉस थीटा इज इक्वल टू मॉड मध्ये, बरोबर आहे, एन वन बार डॉट एन टू बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ एन वन बार अपॉन एन टू बार. फक्त एन उचलायचं आणि कॉस टाकून द्यायचं. पण जेव्हा तुम्हाला काय सांगितलं जाईल, दोन लाईन आणि प्लेन मधला अँगल. आता लाईनचं इक्वेशन काय आहे,
आर बार इज इक्वल टू ए बार लॅमडा बी बार, आणि याचं इक्वेशन काय आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी. हे प्लेनचं इक्वेशन, हे लाईनचं इक्वेशन. त्यावेळेस तुम्हाला जर अँगल काढायचा असेल तर काय साइन थिटा इज इक्वल टू सांगा मॉड मध्ये बी बार डॉट एन बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार सॉरी आणि मॅग्निट्यूड ऑफ एन बार. याचा बी उचलायचा, याचा एन उचलायचा, याची पॅरल लाईन उचलायची आणि याची परपेंडिक्युलर लाईन उचलायची. तिथून तुम्ही साइन थिटा काढायचं तुम्हाला. आलं लक्षात? आता इथं आपल्याला अजून एक पॉईंट शिकायचा होता, आणि तो पॉईंट कोणता? का जर दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट होत असतील तर त्यावेळेस तुम्हाला अँगल कसं काढायचा. आता ह्या लाईनचं इक्वेशन काय असणार आहे? आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार, याला आपण A1 B1 म्हणू. त्यानंतर इथं जर तुम्ही पाहिलं तर दुसरी लाईन, आता इथं A1च होणार, कारण ए कॉमन पॉईंट असणार आहे त्या दोघांचं. एका पॉईंटमध्ये काय होतं, ते एकमेकाला इंटरसेक्ट होतं, म्हणजे ह्या लाईनचा पॅरलल व्हेक्टर वेगळा असणार आहे आणि ह्या लाईनचा पॅरलल व्हेक्टर वेगळा असणार आहे. ह्या लाईनला जो पॅरलल आहे तो दुसऱ्या लाईनला असेल याची गॅरंटी नाही, म्हणून याचा इथं काय म्हणाल तुम्ही म्यू B2 बार. हे नीट लक्ष ठेवा. म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं तर B1 आणि B2 आहे, पण इथं A1 आणि A2 आहे. हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा लाईन काय होते, एकमेकाला काय होते, इंटरसेक्ट होते तेव्हाच. आणि त्यावेळेस जर तुम्हाला अँगल काढायचा असेल तर तेव्हा कॉस थिटा इज इक्वल टू मोड मध्ये काय होणार इथं B1 डॉट B2 बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ B1 मॅग्निट्यूड ऑफ B2. कारण इथं काय झालं, दोघांमधला कॉमन झालं. म्हणजे इथं दोन प्लेन इंटरसेक्ट होतात, इथं प्लेन आणि लाईन इंटरसेक्ट होते, आणि इथं दोन लाईन इंटरसेक्ट होतात. इथं फक्त एन बारचा वापर करायचा आहे, इथं परपेंडिक्युलर लाईन आणि पॅरल लाईनचा वापर करायचा आहे, आणि इथं दोनही पॅरल लाईनचा वापर करायचा आहे. ओके, पॅरल व्हेक्टर म्हणूया आपण त्याला. आता कोप्लॅनेरिटी. कोप्लॅनेरिटी म्हणजे काय? दिलेल्या दोन लाईन एकाच प्लेनवर आहेत का नाही हे पाहणं. दिलेल्या दोन लाईन एकाच प्लेनवर असतात असं आपण कधी म्हणतो? जेव्हा ते एकमेकाला काय होतात, पॅरल किंवा इंटरसेक्ट, तेव्हाच ते काय म्हणतो आपण त्याला कोप्लॅनर आहेत. ओके, म्हणजे जर इथं पाहिलं तुम्ही तर दोन लाईन वेगवेगळ्या कोणत्या आहेत? आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार A1 B1. ओके, त्यानंतर जर दुसरी लाईन म्हटलं तर काय म्हणूया आपण त्याला आर बार इज इक्वल टू A2 बार प्लस लॅमडा B2 बार. ओके, मग आता इथं जर ते दोन कोप्लॅनर आहेत, ह्या दोनही लाईन एकाच प्लेनवर आहेत, हे पॉसिबल तेव्हाच होऊ शकतं जेव्हा काय A2 मायनस A1 डॉट B1 क्रॉस B2 इज इक्वल टू 0. आता हे कधी, जर त्या दोन लाईन एकमेकाला काय होत असेल, इंटरसेक्ट होत असेल, तर A2 मधून A1 मायनस केल्यानंतर उत्तर काय येतं इथं 0. बाकी इथं काय आलं तरी काय येणार आहे 0. फक्त एक लक्षात ठेवत चला, क्रॉस करत असताना तो तुम्हाला कसा तयार करायचा आहे, डिटर्मिनंटनी तयार करायचा आहे आयचे, की एक नवीन व्हेक्टर मिळतो, हे लक्षात ठेवत चला. त्यानंतर आलो आपण पुढं शेवटचा पॉईंट आहे या टॉपिकचा, काय डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ प्लेन. म्हणजे काय, एखादं जर हा तुमचा ग्राफ आहे, इथं हे प्लेन आहे, ओरिजिन पासूनचं डिस्टन्स तुम्हाला कधी काढायचं असेल किंवा एखाद्या पॉईंट पासूनचं डिस्टन्स तुम्हाला काढायचं असेल तर त्यावेळेस कोणता फॉर्म्युला तुम्हाला अप्लाय करायचा आहे? कोणता फॉर्म्युला तुम्ही अप्लाय करणार आहे? मोड मध्ये सॉरी डिस्टन्स इज इक्वल टू मोड मध्ये P मायनस ए बार डॉट एन कॅप, याला पण मोड. लक्षात. आता पहिली गोष्ट, ए बार कोण आहे? ए बार कोण आहे ज्याच्यामधून प्लेन काय होतं, पास होतं. त्यानंतर एन कॅप कोण आहे? त्या प्लेनचा काय नॉर्मल, बरोबर आहे. आणि पी कोण आहे? तर पी तुम्हाला आधी आपण पाहिलंय, पी मगाशी कसा काढायचा होता. पी कसा काढता तुम्ही? तुमचं लाईन व्हेक्टरचं इक्वेशन काय, आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी म्हणतो आपण इथं, बरोबर आहे. मग आता इथं काय करायचं तुम्हाला, इथं काय करायचं, एन कॅपनी सॉरी याच्या मॅग्निट्यूडनी डिवाइड करायचं, इकडं पण मॅग्निट्यूडनी काय करायचं, डिवाइड. म्हणजे इथं इथं काय झालं एन कॅप, इथं काय आर बार इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला पी. हा इथून उचलायचा आणि तो इथे टाकायचा. तुम्हाला एन बार एन तुम्हाला दिलेलं कोण कोण असणार इथं, इथं कोण कोण दिले असणार, पॉईंट ए दिला जाईल, अजून कोण दिला जाईल तुम्हाला, म्हणजे ए मिळाला म्हणजे एन बार मिळाला, एनचं मॅग्निट्यूड मिळालं म्हणजेच एन कॅप मिळाला. ओके, त्यानंतर ए बार दिलेलाच आहे, एन बार दिलेलाच आहे, बरोबर आहे. मग आता राहिला प्रश्न कोणाचा होता फक्त आता, डी पीचा. तर तो तुम्हाला काय करायचंय, तुमच्या व्हेक्टर इक्वेशनला, कोणत्या प्लेनच्या व्हेक्टर इक्वेशनला फक्त काय करायचं, मॅग्निट्यूडनी काय करायचं, डिवाइड करायचं. तुम्हाला तिथं कोणाची व्हॅल्यू मिळणार, पीची व्हॅल्यू मिळणार. ती पीची व्हॅल्यू फक्त इथं
तुम्हाला काय करायचं, सबस्टिट्यूट करायची. आर डॉट हा ए डॉट एन म्हणजेच डी ना. हा इथं इथं काय होणार आहे, इथं जो डी आहे हा कधी कधी तुम्हाला दिला असेल, कधी कधी तुम्हाला काय करायचं असेल, काढायचं असेल. याचाच अर्थ काय झाला, आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. म्हणजे तुम्हाला ए बार आणि एन बार तर दिलेलाच असणार आहे. मग ए बार एन बारचं डॉट केलं तर तुम्हाला एक पर्टिक्युलर नंबर मिळाला, तोच तुमचा काय डी आहे. लक्षात. आणि त्यालाच तुम्हाला काय करायचं, एन मॅग्निट्यूडने काय करायचंय, डिवाइड करायचं. थोडक्यात काय करा, डी ला एन मॅग्निट्यूडने काय करा, डिवाइड करा. तुम्हाला उत्तर मिळणार आहे कोणाचं, पीचं. तो पी तुम्हाला इथे यूज करायचा. लक्षात. ठीक आहे. तर या टोटल कन्सेप्टच्या आधारे तुम्हाला हा टॉपिक काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. सर्व फॉर्म्युले आपण अख्खे रिपीट रिवाइज केलेले आहेत. आले लक्षात. ठीक आहे.